नमस्कार येवकार, हांव किशोर नायगांवकार. गोंयांत सद्याच्या घडयेक ज्यो घडणुको घडटात, ज्यो गजाली घडटात, ते पळयल्या उपरांत हांगासर सामान्य मनशाक काडीची सुद्दां किंमत ना काय कितें असो प्रस्न पडपाक लागता. म्हटल्यार तुमच्या कडेन जर पयशे आसत जाल्यारूच तुमकां हांगासर थोडी तरी किंमत आसा, नाजाल्यार तुमकां हांगासर कोणूच विचारपाचो ना अशें एक चित्र हांगासर पसरलेलें आसा. आनी ह्या सामान्य मनशाची कशी हेळसाण जाता, सामान्य मनशाक हांगासर कशा पद्दतीची वागणूक मेळटा, तिवूय आमकां वेगवेगळ्या प्रकरणांतल्यान पळोवपाक मेळटा. आतां ही गजाल ही खूब सिरियस. ही गजाल म्हटल्यार फाटल्या आयतारा दोनापावल हांगासर एक भिरांकूळ असो अपघात जालो. आनी ह्या अपघातान एका चलयेक मरण आयलें, जाल्यार एक तरणाटो सिरियसली इंजर्ड जालो. आतां ह्या अपघाताक कारण थारपी आमचो गोंयचोच एक तरणाटो, व्हडल्या बिझनसमॅनाचो पूत, हो रातच्या 11:30 पावणे 12 वरांचेर एक अलिशान अशी मिनी कूपर ही गाडी घेवन त्या दोनापावलच्या रस्त्याचेर रेसींग लायल्ल्या भशेन स्पिडीन वयतालो. आनी तो स्पिडीन वता आसतना ताका ही मोटरसायकल सांपडली आनी ताणें मोटरसायकलीक धपको दिलो. तो धपको दिल्या उपरांत ती दोगूय जाणां उसळून पडली आनी तातूंत त्या चलयेक मरण आयलें. त्या चलयेक मरण आयल्या उपरांत ती चली आनी तो तरणाटो दोगूय जाणां भायलीं गोंयांत हांगासर काम करतात. जाल्यार तांकां जेन्ना तांच्या फॅमिलीक ह्या एक्सिडंटाची म्हायती मेळ्ळी, ती फॅमिली जेन्ना हांगासर आयली आनी हांगासर आयल्या उपरांत ज्या तरेन त्या फॅमिलीक पुलिसां कडल्यान वागणूक मेळ्ळी ती पळयल्या उपरांत पुलिसांनी साप आपली सेन्सिटिव्हिटी सोडून दिला काय कितें असो प्रस्न पडटा. आतां ऑफकोर्स पुलिसांचें कामूच अशें की ते बाबडे सेन्सिटिव्हिटी कशी म्हणून दवरतले, कारण तांकां तांच्या एक्सपिरियन्सा प्रमाण तांकां जे जे अनुभव घेवचे पडटा तातूंत तांची सेन्सिटिव्हिटी कमी जावप हें स्वाभावीक आसा. पुणून सेन्सिटिव्हिटी ही सामकीच मनीसपण सोडी इतली जर कमी जावपाक लागली आनी मनीसपण मात्तूय जर पुलीस दाखयना जाले जाल्यार मागीर मनशाक किंमत ती कितें उरतली असो प्रस्न स्वाभावीकपणान हातूंतल्यान पडटा. आतां हो एक्सिडंट जो जालो तो एक्सिडंट फाटल्या आयतारा जालो दोनापावल हांगासर. आनी मिनी कूपर ही एक ब्रँडेड अशा पद्दतीची ही गाडी घेवन हो तरणाटो रातचो स्पिडीन वयतालो. त्या वेळार सिदादी गोवा ह्या हॉटेलांत काम करपी एक चली दिक्षा पारवाडकर, तेचें नांव, 23 वर्सां पिरायेची ही चली, जोयडा ह्या कर्नाटकांतल्या तालुक्यांतली आनी जगलबेट ह्या गांवांतली ती चली. आनी तिच्या वांगडा त्याच सिदादी गोंयचोच स्टाफ, सिदादी गोवा हॉटेलाचो डी अरुण म्हणून ही दोगूय जाणां कामा वयल्यान सुटोवन ही घरा वयतालीं. जाल्यार वाटेन ही गाडी ही स्पिडी गाडी तांकां मेळ्ळी आनी त्या गाडयेन तांकां धपको दिलो आनी ती चली थंय आगताक काबार जाली. त्या उपरांत मणिपाल हॉस्पिटला कडेच त्याच रस्त्याचेर हो एक्सिडंट जाल्ल्या कारणान त्या चलयेक बेगोबेग हॉस्पिटलांत व्हेलें. दोतोरांनी तपासलें जाल्यार ताका मरण आयलां अशें दोतोरान जाहीर केलें. डी अरुण हो भुरगो, हो तरणाटो सिरियसली इंजर्ड आसा. 48 आवर्स ताका अंडर ऑब्झर्वेशन दवरलेलो आसा. दोतोर कांयच सांगिनात अशें ताच्या बापायचें म्हणणें आसा. आतां हो एक्सिडंट करपी जो तरणाटो आसा त्या तरणाट्याक पुलिसांनी अरेस्ट केला. ताचें नांव डेरियस मायल्स डायस. हो 22 वर्सां पिरायेचो तरणाटो चिकोळणा बोगमाळो वास्को हांगासरलो. गोंयच्या एका व्हडल्या बिल्डराचो हो चलो अशी म्हायती आमकां मेळटा. आनी म्हणटकच बिल्डराचो चलो जाल्ल्या कारणान ताका संरक्षण दिवप, ताका प्रोटेक्शन दिवप हें तर स्वाभावीकपणान आयलेंच, कारण त्याच पद्दतीन सिस्टम आमची चलता. त्या तरणाट्याक अरेस्ट केला, ताची अल्कोहोलीक टेस्ट जाल्या, पूण ती अल्कोहोलीक टेस्ट कितें ताचो रिजल्ट आयला ह्या विशीं का पुलिसांनी कांयच म्हायती दिल्ली ना. आतां ही गाडी जी मिनी कूपर ऑलमोस्ट 60-70 लाख रुपयाची ही गाडी,
ही गाडी घेऊन तो जो रेसिंग इतल्या राती त्या रस्त्यार जो करतालो त्या गाडयेक नंबर प्लेट जर पळयत जाल्यार ताची नंबर प्लेट ही रेड कलरची आसली. आमी चौकशी केल्या उपरांत आमकां कळ्ळें की ती ट्रेड सर्टिफिकेट म्हणून, म्हटल्यार ती गाडी रजिस्ट्रेशनूय आजून जावंक ना असो ताचो अर्थ. मागीर रजिस्ट्रेशन न जाल्ली गाडी ह्या तरणाट्या कडेन कशी आयली, त्या गाडयेच्या कंपनीन ही गाडी ह्या तरणाट्या कडेन कशी पाती आयली, हो पयलो प्रश्न जाता. दुसरो प्रश्न, त्या तरणाट्याक अरेस्ट पुलिसांनी केला खरो, पुणून नेमको FIR कितें रजिस्टर केला, कितें सेक्शनां घालून FIR रजिस्टर जाला, तिवूय गजाल आजून मेरेन उघड जावंक ना. चौथी गजाल, त्या फॅमिली मेंबराक म्हटल्यार त्या दिक्षा पारवाडकराच्या भावाक कसल्याच पद्धतीची म्हायती पुलीस दिनात. बाबा हो एक्सिडंट कोणी केला, कोण हो एक्सिडंट करपी. त्या वेळार ताणी जो स्टेटमेंट केला ताच्या भावान, ताचें म्हणणें की त्या तरणाट्याचो बापूय ताच्या कडेन आयिल्लो आनी तो ताका सॉरी म्हणपाक लागलो. दुसरी गजाल, ज्या कंपनीन ही दोगूय जाणां कामाक आसात त्या कंपनीचे लोक हे पुलिसां कडेन कसले तरी सेटलमेंटाच्यो गजाली करतात अशें तांच्या कानार पडलें. म्हटल्यार इतली ही विचित्र परिस्थिती ह्या एक्सिडंटा उपरांत ह्या त्या चलयेच्या भावान जी बायट दिल्या तातूंतल्यान आमकां आयकपाक मेळटा, पळोवपाक मेळटा. आतां पयलीं आमी पळोवया की त्या जो चलो ती मोटरसायकल चलयतालो D. अरुण, ताचो बापूय ताचें कितें म्हणणें आसा तें आमी पयलीं पळोवया. Our daddy, last night I got a call from the HR from Siddharth, Goa. They said that your son is met with the accident. Please come to Manipal Hospital. Then we came at 1 o'clock. By 1 o'clock we came, and we saw. Along with my son, one more girl was there. Both are very critical that time, and treatment was going on. That time is very critical. Then next day morning, that girl is passed away. Then we went to police station, Panchim police station, to make a complaint, and we met Mr. Magadev. Magadev PA. Mr. Magadev, we met Magadev, and he asked me to give me the details, and we submitted all the details. Then he told me to meet Mr. Samir. Then we went and meet Samir. Then Samir told me to submit all the Xerox copy of license or insurance copy and other things. But we already submitted. Then Samir told me to meet one PA. I don't know, I forgot his name. And he took he took all my details. Then he told me, we will send you the letter to your house, he said. Who had called you when the accident Yeah, from the hotel HR. Yeah, HR. Mr. Sharma. Yeah. He called you. He called me at 12:30. And your daughter had been expired. Your daughter or No, my son is a rider. Riding. Riding, yeah. Okay. Yeah. So how is his condition now? Now he got some multiple fracture. It will take some time. After 48 hours only they will come to know. The Doctor had given the 48 hours. 48 hours time. Then today also I met with the doctor. I spoke to doctor. He is saying that we will let you know after 48 hours. Then we have to take another MRI scan. Then only we will come to know what is the process. The person who did the accident, what he had done for you? Nothing. Today when I went to the police station, the boy was not there. The police are not taking action on it. But I don't know. But I thought they must have asked him. I thought, but I don't know. When you went to the police station, Yeah. what police told you? Only then when I went to, we'll give the complaint. Only complaint. They have not done any FIR. They said it will take some time. They said. Achha. Yeah, it will be a long process is there, but we have to make the process one by one. We have to do it. They said. दिक्षा पारवाडकर हें जॉयडा हांगासरले चली 12वी मेरेन थंय शिक्षण घेतल्या उपरांत गोंयांत तिणें हॉटेल मॅनेजमेंट केलें आनी हॉटेल मॅनेजमेंट केल्या उपरांत ती कामाकूय लागलेली. फाटले 4 वर्सां ते गोंयांत आसा. ताचो बापूय गोंयांत गवंडी काम करता, भाव ताचो प्रायवेट कंपनींत कामाक वयता. भाव, बापूय, आवय अशी ताची
फॅमिली आणि ह्या फॅमिलीचेर हो आकांत ह्या एक्सिडेंटाच्या निमतान आयिल्लो आमकां पळोवपाक मेळ्ळो. एक चली शिकोन वेवस्थीत पद्दतीन कामाक रावन खरें म्हटल्यार त्या फॅमिली खातीर एक व्हडलो आधार ही चली आसलेली. पुणून अशा तरेन अशा ह्या भिरांकूळ एक्सिडेंटान ह्या चलयेक मरण आयल्या उपरांत त्या फॅमिलीचेर कितें आकांत येयला आसतलो हाचो विचारूय करूं नजो. त्या चलयेचो भाव जेन्ना ह्या आकांतांत गोंयांत आयलो आनी गोंयांत आयल्या उपरांत ज्या तरेन पुलिसेन गेल्या उपरांत तो पुलिसेन तांकां विचारतालो की बाबा एक्सिडेंट कसो जालो, कोणें केलो, कितें जालें, जाल्यार पुलीस तांकां कांयच म्हायती दिवपाक तयार ना. आनी ज्या तरेन पुलीस ताच्या कडेन वागताले तें पळयल्या उपरांत खरीच माणुसकी म्हणटा ती शिल्लक आसा काय ना असो प्रश्न करची परिस्थिती. त्या भावान आपलो जो अनुभव ह्या सगळ्या घडणुकीच्या बाबतींत ताका आयला त्या बाबतीत तो कितें म्हणटा तें पळोवया. ते आता मी दीक्षाचा कजन भाऊ आहे. आम्ही रात्री आम्हाला फोन केले होते की असं असं झालं आहे म्हणून आम्ही आलो इथं. त्याच्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये तिचे डेट झाली. त्याच्यानंतर आम्ही जे बी हे केलं खाली विचारलं कसं काय काय झालं. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी FIR लिहून घेतले. त्याच्यावर परत तो जो गाडी चालवत होता ना 4 व्हीलर त्याने त्याच्यावर काय ॲक्शन घेतली का नाही, तो अजूनपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आहे का नाही ते आम्हाला तिने सांगतच नाही पोलीस. ती लोक बोलतात की आम्ही त्याला अरेस्ट केलं आहे, तर तो अरेस्ट केलेला नाही आहे अजून तरी काय. आपल्याला आम्ही गेलो 2-3 वेळा गेलो. त्याच्यानंतर ते बोलतात तो आमच्या कस्टडीमध्ये आहे. हो, ते दाखवणार नाही तुम्हाला ते कस्टडीमध्ये आहे म्हणून. ते तुम्हाला ते हे दाखवणार की बाबा त्याला अरेस्ट केलेलं आहे. अरेस्ट केलेलं आहे कारण त्याने आमच्यासोबत चांगलं हे करायला पाहिजे ना. माझी बहीण हे झाली हां. आम्ही असंच काय टाईमपास करायला जात नाही तिथं पोलीस स्टेशनमध्ये. जे पोलीस स्टेशनमध्ये जे बाहेर जे कॉन्स्टेबल बसलेले आहेत तिने आमच्यावर असे उडवाउडवीची उत्तरं देतात. हां, आम्हाला काय माहीत नाही इथं. हां, ते आमच्याकडे काय नसते. हां, तुम्ही PIला जाऊन भेटा, PI तुम्हाला सांगाल. हां, कॉपरेट करत नाही. कोऑपरेट नाही करत. हां, पोलीस कॉपरेट नाही करत. काय काय तुम्हाला प्रश्न केले ते लोकांनी तुम्हाला? प्रश्न काही केले नाही, फक्त विचारले. ते बोलले तुम्ही डायरेक्ट PIला जाऊन भेटा. PI सांगू शकतील की त्याला अरेस्ट केलं आहे काय नाही, त्याला कुठं ठेवलं आहे आम्ही. नाव तिथले ते माहीत नाही. आहे माझ्याकडे, मी बघतो सांगाल घेऊ. आणि ते रात्रीचं तो असं रेड नंबर प्लेट चालवणं चुकीचं आहे. एक किती वाजता ॲक्सिडेंट झाला? हे अराउंड 11. काय म्हणता तुम्ही रेड नंबर? हां, रेड नंबर प्लेटचं ते व्हेकल घेऊन राईड करत होता ना, असं चुकीचं आहे ना. असं सगळ्यांना तो असं गाडी देत असले तर मारच सुटल ना. आणि त्यांच्यानंतर कोण जो मुलगा आहे ना तो पण दाखवत नाही की ह्यानंच हे केलं आहे करून असे. तुम्ही म्हणता की रेड नंबर प्लेट कुठं हे करू शकत नाही ना. ते आपल्या शोक हे भागवण्यासाठी असं मोकळ्या रोडला ते रात्रीचं फुल स्पीडमध्ये ते गाडीची हालत अशी झालेली आहे. ते माझी बहीण अशी बोलायचं ह्याच्यात नाही. त्याच्यानंतर हे म्हणजे ताजवाले हॉटेलवाले सकाळी आले होते. पहिलं सांगितलं आपल्याला की आम्ही बिल त्यांचं पे केलं, तुम्ही बॉडीला आपलं दीक्षाला घेऊन जाऊ शकता पोस्टमॉर्टमसाठी. त्याच्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टम तिकडे गेलो. तिकडनं मग पोलिसने सांगितले की तुम्ही मणिपालला जावा, तुमचं बिल हे आपलं पेपर वगैरे घेऊन वापस इकडे या. जर पेपर घ्यायला आलतो त्यावेळेला त्या मुलग्याचा जो मुलगा आहे ना त्याचे डॅडी वगैरे इथं बिल भरत होते. त्यांचं आम्ही विचारलं तर सकाळी आम्हाला बोलले की ताज हॉटेल बिल पे केले. तर ती लोकं तिथं आहे बिल पे करायचं. हे सगळं मिळेजुळे ह्याचे आहेत. म्हणजे पोलीस पण काय त्याच्यात हे करायला लागतात. आम्हाला सपोर्ट बी नाही, व्यवस्थित सांगत पण नाहीत की काय आहे. सेटलमेंट करण्याची भाषा करायला लागली. हां, की केस हे करू नका की सेटलमेंट करा. का आपल्याला सेटलमेंट नको आहे. आपल्याला नाही पाहिजे आहे सगळ्या गोष्टीचा. हे सेटलमेंटची भाषा कोण बोलत होते? मुलगी म्हणजे ते आपल्याला नाही बोलत आहे, आउटसाईड बोलत आहे. ते ताजवाले आहेत ना ते बोलतात की त्यांच्यासोबत सेटलमेंट करा. हे सगळं रॉंग आहे ना. हे सगळं मिळलेले आहे. हां,
की तो ताजवाला येतोय तो एक सांगतोय, पोलीस येतोय तो एक सांगतोय, आणि मुलीचा बाबा येतोय आय एम सॉरी, ऐसा नहीं, ये नहीं होना चाहिए का. कोणाचे ड्रायव्हरचा तो मुलगा तो गाडी चालवत होता ना त्याचा, काय बोलला ते? ऐसा नहीं झालं, ऐसा नहीं होना चाहिए था, अभी हो गया गलती, हम आपके इसमें शामिल नहीं हो सकते ना. वो लड़का किधर है वो पता नहीं है, हमको लड़का देखना है सिर्फ. उसको अरेस्ट किया है कि नहीं वो चाहिए हमको. अभी तक FIR किया है कि अभी हम लोग गए थे, वो बोल रहे थे FIR होगा उसके ऊपर. अभी हमको कंफर्म नहीं है कि उसके FIR हो गया कि नहीं, तो FIR होना मांगता है उसके ऊपर, और उसको जो भी हमको न्याय मिलना चाहिए, उसको अरेस्ट करके. आता गोंयान ॲक्सिडंट हे आता सच्चेच जाल्लेले आसात आणि लोक रस्त्याचेर मरत आसात. समाज सोसायटी म्हणून आमची सेन्सिटिव्हिटी या रोड ॲक्सिडंटाच्या बाबतीत मातूय सोंपलेली आसा. आमी आता गृहितूच धरलेलें आसा की ॲक्सिडंट मरे ते कोणाच्या हातान आसता, अशा पद्दतीन आयज समाज ह्या सगळ्या गजाली कडेन पळोवपाक लागला. आणि ॲक्सिडंट जाल्या उपरांतूय जर तुमचो थोडो बारीक जर स्टेटस आसत, तुमच्या कडेन जर पयशे आसत, जाल्यार ही प्रकरणां रफातफा करपाकूय काय व्हडली ना, अशाच पद्दतीन कितलेशेच प्रकार आमकां पळोवपाक मेळटा. खरो म्हटल्यार रोड ॲक्सिडंट हो गोंयच्या बाबतीत स्टेट डिझास्टर म्हणून घोशीत करचो अशी वारंवार आमी मागणी करतात. कारण रोड ॲक्सिडंटान ज्या तरेन आमचे तरणाटे आयज मरपाक लागल्यात ते जर पळयत जाल्यार त्या तरणाट्याक लागून ज्या पद्दतीन सोसायटी ह्या विशयांतल्यान सिरियस जावन रोड सेफ्टीच्या बाबतीत आमी शिस्तीन वागपाचे जे प्रकार आमी अपेक्षा करतात ते मातूय जाल्ले आमकां पळोवपाक मेळना. आणि त्या खातीर रोड ॲक्सिडंट हो आतां कांयच दिसना अशा पद्दतीचो विशय हो गोंया भितर थारलेलो आसा. ह्यावूय केसीन त्या विक्टिमांक, त्या विक्टिमाच्या फॅमिलीक न्याय मेळटलो काय हो खरो प्रश्न आसा. काय ह्यूय केस रफातफा करून त्या फॅमिलीक सेटल करून ह्या प्रकरणातले जे गुन्यांवकारी आसात तेवूय बिंदास्तपणान हातूंतल्यान सुट्टले आणि निमणे संवसार जसो चलता तसो चलत रावतलो. म्हाका दिसता सोसायटी समाज म्हणून आमी ह्या सगळ्या विशयांकडे मातशे सुद्धा जरी सेन्सिटिव्ह जावन जर पळयत आणि सेन्सिटिव्ह जावन जर विचार करत जाल्यार किमान फुडल्या आमच्या पिळगेक साल्वार करपाक नाजाल्यार तांकां सांबाळपाक आमी शकतात. नाजाल्यार कोण कोणाक सांबाळपाक शकचो ना. हें अशेंच चलतलें आनी निमणें हें अशेंच चलत जाल्यार माणुसकी हाका काय अर्थ उरतलो काय ना हें कळपाक कांयच मार्ग ना. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.